आज होणार होत्या दोन साधू संतांच्या भेटी आणि वाखरी येथील गोल रिंगण. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज वारीचा 11वा दिवस. तर सकाळी तोंडले गावामध्ये काकड्याचा कार्यक्रम चालू होता. काकडा झाला पाट्टे आणि 6 वाजता पालखी तिथून निघाली. मग जरा काम उरकायचं होतं इथलं, त्यामुळं मी मागं राहिलो आणि नंतर पाण्या टँकरमध्ये बसून मी आणि शंभू निघालो वारीच्या वाटेवर. आणि पाण्या टँकर भरायचा होता, त्यामुळे नंबर लावलेला, त्यामुळे उशीर लागला. मग नंतर कसं बसं दिंडी गावली आम्हाला आणि दिंडीमध्ये गेलो. आणि आज कमी वेळात जास्त प्रवास करायचा होता, तोंडले ते वाखरी. आणि रस्त्याने गर्दी पण भरपूर होती आणि आम्हाला वाटेत जात जात संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी लागणार होती. आणि जरा एका पाण्या टँकरवर चढून मी जरा आपल्या दिंडी सोहळ्याचा व्हिडिओ घेतला. आपल्या दिंडी सोहळ्याची निशाणी भगवा पंचा आहे आणि भगवा पंचामध्ये सर्व आपले वारकरी उठून दिसतात आणि ओळख पण एक आहे आपल्या दिंडी सोहळ्याची, म्हणजे सर्व वारकरी सोबत चालावं आणि आपल्या भगव्या पंचामध्ये सर्वांची ओळख पटावी. मग नंतर पालखी बाजीरावच्या विहिरीपाशी पोहोचली. बाजीरावच्या विहिरीपाशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचं रिंगण सोहळा होणार होता. मग तिथं आपला सुनील आणि आजीनाथ महाराज गेळे पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी आले होते. मग त्यांच्यासोबत जरा चाललो आणि पोचलो आम्ही वाखरीच्या रिंगण तळावर. आणि स्वामींच्या घोड्यात तिथं गोल रिंगण झालं आणि वेगवेगळे कार्यक्रम झाले, फुगड्या झाल्या, बारोटाचा कार्यक्रम झाला. ते आता पुढे वेळेमध्ये तुम्ही बघा. मग रिंगण तळावरचे सर्व कार्यक्रम झाले आणि नंतर पालखी निघाली वाखरी गावाकडे. आणि ह्याच रिंगण तळावर थोड्या वेळानं दुपारी होणार होता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा रिंगण सोहळा. मग त्यासाठी काय मी थांबलो नाही, निघालो पालखीसोबत वाखरीकडे. मग जाता जाता गर्दी भरपूर होते वारकऱ्यांची आणि दर्शनाला पण जास्त गर्दी होत होती. तसंच गर्दीतून निघालो आणि सर्वांचा आनंद होता, कारण रिंगण सोहळा एक नंबर झाला आणि सर्व वारकरी आनंदाने नाचत असतात रिंगणा दिवशी. मग आम्ही पण निघालो आणि पोचलो वाखरीच्या पालखी तळापाशी. तिथं दिंडी जरा पुढं गेली होती, मग जरा मागं थांबलो, जरा पालखी तळावर बघितलं काय काय चालू आहे काय नाही. मागून आलो पळत पळत दिंडीपाशी आणि दिंडी नंतर पोचली आपल्या वाखरी गावामध्ये. आणि मी पण वाखरी गावचाच राहणार आहे बरं का. मग वाखरी गावात पोचल्यानंतर पालखीचं स्वागत झालं गावकऱ्यांकडून. आणि आता श्री संत लक्ष्मणदास महाराजांच्या मठामध्ये पालखी 3 दिवस मुक्कामाला आहे. मग मठामध्ये गेलो पालखी घेऊन, पालखी नाचवत मठामध्ये. आणि तिथं ज्ञानोबा तुकोबाराय यांच्या गजरात पालखी नाचवण्यात आली. आणि श्री संत लक्ष्मणदास महाराज वाखरीचे साधू संत आहेत आणि आनंदाश्रम स्वामी हे सुरेगाव श्री क्षेत्र सुरेगाव तालुका श्रीगोंदा येथील संत आहेत. आणि 2 साधू संतांची भेट ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि 3 दिवस स्वामी इथं राहतात लक्ष्मणदास महाराजांच्या सानिध्यात.
मग पालखी पोचल्यानंतर नाचून झाल्यानंतर मग स्वामींची आणि श्री संत लक्ष्मणदास महाराजांची आरती झाली. आरती झाल्यानंतर जरा बसलो सर्व वारकरी दिवसभर चालून जरा थकले होते, त्यामुळे विश्रांतीचा टायमिंग होता. मग मी आमच्या घरी आलो आणि घरी आले आपल्या गंगाची भेट घेतली. गंगापाशी गेलो, गंगाच्या अंगावरनं जरा हात फिरवला. गंगा रागाला गेली ती माझ्यावर, त्याला 15 दिवस झालं गाठ नाही माझ्या तिची. मग नंतर गंगापासून आलो घरामध्ये आणि वारीतील सर्व वारकरी मंडळी आमच्या घरी चहा पाण्यासाठी येतात आणि आवर्जून त्यांना आम्ही बोलवतो. मग सर्वांच्या गाठीभेटी होतात. मग नंतर मग संध्याकाळी जरा कंटाळा आला, त्यामुळे घरीच झोपलो निवांत. धन्यवाद.